मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळते, तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरूच आहे। मुंबईत सध्या रस्ते वाहतूक मात्र सुरळीत आहे। शिवाय मध्य रेल्वे आजही 10 ते 12 मिनिटं उशिराने आहे, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 10 मिनिटं उशिराने असल्याची माहिती आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। रस्ते वाहतूक सध्या सुरळीत असल्याची माहिती आहे। रस्त्यांवर खरं तर काल आणि परवा पाणी साचलं होतं, मात्र आज बऱ्याच ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत आहे। तर दुसरीकडे रेल्वेचा आजही खोळंबा झालेला आहे। साधारणतः 10 ते 12 मिनिटं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उशिराने असल्याची माहिती आहे, त्यामुळे प्रवासी खोळंबले। दरम्यान अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? सध्या आज रस्ते वाहतूक सुरळीत असल्याचं दिसतंय। नक्कीच आपण पाहतोय कोमल कशा पद्धतीनं काल मागच्या 3 दिवसापासून पावसानं अक्षरशः मुंबईमध्ये धुमाकूळ घातला होता। मुंबई शहर असू द्या, उपनगर असू द्या, मात्र आता पावसानं उघडीप घेतलेली आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरात आहे। इथली स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की अगदी आकाश मोकळा आहे, कुठेही काळे ढग आपल्याला दिसत नाही आणि दृश्यमानता सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दूरच्या ज्या इमारती आहेत त्या सुद्धा आपल्याला दिसतात। यावरून अंदाज बांधता येतोय की नेमकी मुंबईमध्ये पावसाची स्थिती कशा पद्धतीची असणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पाऊस कमी होणार आहे मुंबईमध्ये आणि त्यासोबतच मुंबईच्या आसपासचे जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा पावसाचा जो प्रभाव आहे तो कमी प्रमाणात दिसेल। मात्र अधूनमधून मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या ज्या सरी आहेत त्या सुद्धा बरसणार आहेत, अशी सुद्धा माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। आपण जर वाहतुकीबद्दल म्हटलं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नक्कीच गिरीजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास आपण बघूयात रेल्वेची काय सध्या परिस्थिती आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, काय सांगाल? स्टेशन्सवर मोठी गर्दी दिसते, आज सुद्धा लोकल 10 मिनिटं उशिरा नसल्याचं कळत आहे। नक्कीच मोहिनी, आपण पाहिलं तर 2 ते 3 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने आज सकाळपासून उसंत जरी घेतली असली तरी सुद्धा काही प्रमाणात रेल्वे आहे ती धीम्या गतीने ह्या ठिकाणी धावते। म्हणजेच 5 ते 7 मिनिटं रेल्वेला काही प्रमाणात उशिराने आहे ती धावत आहे। आज पाऊस उघडलेला आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते कामावरती येण्यासाठी निघालेले आहेत, परंतु काही विलंबाने सुरू असणाऱ्या या रेल्वेमुळे नागरिक आहेत ते स्टेशनवरती येऊन थांबलेले आहेत। परंतु चांगली बातमी म्हणजे या ठिकाणी रेल्वे आहे ती पूर्ण क्षमतेने या ठिकाणी धावताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे नागरिकांना एकच दिलासा आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या तरी मुंबईमध्ये पाऊस उघडलेला आहे आणि या उघडलेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरील जे पाणी साचलेलं होतं ते देखील पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि पूर्ण क्षमतेने रेल्वे सध्या धावते। नक्कीच धन्यवाद निखिल, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।